नमस्कार, मी पूजा केतले किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते। आज आपण करणार आहोत कोळंबीचा रस्सा। आता आपलं इथे मी कोळंबी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्यानंतर हे कोळंबीसाठी लागणारे हिरवं वाटण आहे। खोबरं, कांदा, टोमॅटो, लसूण, आलं, लाल मिरची, कोथिंबीर, धणा आणि जिरे अख्खे घेतलेत ते। याचं आपण वाटण करून घेणार आहोत। त्यानंतर फोडणीसाठी कांदा, आलं लसूण पेस्ट, हळद, मीठ, हे लाल मिरची पावडर आहे। नंतर हे तिखट आहे। नंतर हिंग, आगळ आहे कोकमचं, जिरं आणि धणे। आपण आता कोळंबीला थोडं हिंग, त्यानंतर आलं लसूण पेस्ट, त्यानंतर थोडं आगळ, त्यानंतर मीठ टाकणार आहोत थोडं। आपण हे सर्व लावून आपण याला अर्धा तास असं ठेवणार आहोत। आपण याचं वाटण करून घेतलेलं आहे, कच्चंच वाटण आहे। आता कढई तापलेली आहे, आपण तेल घालून घेऊया। आता लसूण टाकून घेऊया। आता कांदा टाकते, त्यानंतर तेजपत्ता टाकणार आपण, तर थोडंसं हिंग टाकणार। परतून घेऊया आपण हे चांगलं। कांदा चांगला असा गुलाबी कलर येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत। तर आपण हळद टाकणार आहोत। हे कलरचं तिखट आहे। त्यांचं हे मिरची पावडर आहे, तर जिरा पावडर, धणा पावडर। चांगलं परतून घेऊया हे। आता आपण परत बोला। हां, आता आपण याच्यामध्ये हे सगळी कोळंबी टाकून घेणार आहोत। चांगलं परतून घेऊया। दोन मिनिटं आपण हे झाकण ठेवून घेऊया। मी ओलं वाटण करून घेतलंय, कांदा खोबऱ्याचं वगैरे। हे आपण ओलं वाटण करून घेतलेलं आहे, ते आपण आता याच्यामध्ये टाकणार आहोत। हे आपण आता चांगलं परतून घेणार आहोत। हे चांगलं असं त्याला तेल सुटेपर्यंत असं हे ओलं वाटण परतून घ्यायचं, नंतर मग गरम पाणी टाकायचं। तर आपण कोकम टाकणार आहोत। बघा छान असा मसाला शिजलेला आहे। तर याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहोत। आपला रस्सा कसा पाहिजे, घट्ट कसा पाहिजे तेवढं आपण पाणी टाकायचं। मग त्याच्यामध्ये तर आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया। चवीपुरतं असं मीठ टाकायचं। आपण आता हे 10 मिनिटं चांगलं शिजून देऊया। हे आपला तयार झालेला आहे रस्सा। खूप छान दिसतोय, वास पण खूप छान सुटलेला आहे। मस्त मस्त गरम गरम भात, गरम भाकरी खूप छान लागेल। हे आपला तयार झालेला आहे कोळंबीचा रस्सा। हा भातावर भाकरीवर खूप छान लागतो। तुम्हालाही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।